ये 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 बस. नाही पण मला प्रश्न पडलाय, तू या एवढ्या मोठ्या मुंबईचं स्पिरिट पकडणार कसं? म्हणजे ती एकाच वेळी अतिशय देखणी, श्रीमंत, लखलखीत पण आहे आणि त्याच वेळी अतिशय गरीब आणि बकाल सुद्धा आहे. त्यामध्ये करोडो रुपये उधळणारे, फक्त ऐशोआराम करणारे अब्जाधीश पण आहेत आणि अहोरात्र बिचारे काबाड कष्ट करणारे गरीब सुद्धा आहेत. सोपं नाही मुंबईचा चेहरा रंगवणं. एक्झॅक्टली नाना, तुम्ही हा जो विरोधाभास म्हणताय तोच तर मुंबईचा खरा चेहरा आहे ना. दुर्दैवानं बघा ना, वर बघितलं की आलिशान टॉवर्स आणि खाली झोपडपट्ट्या. नाना, हा कॉन्ट्रास्ट एखाद्या विचारवंताला जितका विदीर्ण करून सोडतो ना, तितकाच माझ्यातल्या चित्रकाराला सुद्धा अस्वस्थ करतो, उदास करून टाकतो. आणि कधी कधी ही उदासी इतकी वाढते की तुला मी एक युक्ती सांगू? सांगा ना. अरे ये ये मेघना ये. हा, तर मी काय सांगत होतो, असं नाना, आपण नंतर बोलूया. मी येतो. सॉरी. खूप संतापलीस ना तू माझ्यावर. पण मेघना, मी हे सगळं का करतोय मी आधीच सांगितलंय तुला. मेघना, हे बघ, मला माहिती आहे हे खूप खूप पेनफुल आहे, पण हो आदित्य, हे खरंच खूप पेनफुल आहे. पण आता हॉलमध्ये जे काही घडलं त्या एका क्षणात खूप काही कळलं मला. कळलं म्हणजे उमजलं. आणि मी पुन्हा एकदा नव्याने तुझ्याकडे ओढली गेली. हो, कारण आज आत्ता त्याच्याकडे पाहताना मला तुझ्या म्हणण्याचा अर्थ कळला आदित्य. आपण खूप पुढे निघून आलोय रे आदित्य. पण तो एकटा आहे, खूप एकटा. अजूनही तो काळाच्या त्याच वळणावर उभा आहे जिथे आमची ताटातूट झाली होती. अख्खं कळलं मला. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतास ना तू? हो, म्हणूनच त्या दिवशी म्हणालो होतो ना तुला की आपल्यालाच त्याचा आधार व्हावा लागणार. हो आदित्य, मी हे करेन, नक्की करेन. कारण त्याचं एकाकीपण बघून खूप गलबलून आलं रे मला. पण आदित्य, हे सगळं मला तुझ्याशी बोलता येतंय. ओ माय गॉड, आपण हे सगळं एकमेकांशी बोलू शकतोय.
तुझ्या ठिकाणी दुसरं कोणीही असतं ना आदित्य, तर असं नसतं वागलं. संशय, ईर्ष्या, पॉझिटिव्हनेस अशी वादळं, आणि मन एकमेकांपासून कोसो दूर. पण इथे तर तूच मला त्याचं दुःख दाखवून दिलं, आणि ते दूर करण्यासाठी इतके प्रयत्न करतोस. ह्याचं इतकं मोठं सुख नाही आदित्य. आपला वेगळेपणा जपूनही एकरूप होता येतं, ही फिलिंग खूप ग्रेट आहे. सगळ्यात जास्त आनंद त्याचा होतोय. खरंच आदित्य, कम्युनिकेशन ही जगातली सर्वात सुंदर आणि आनंद देणारी गोष्ट आहे. आय लव्ह यू. सगळ्या जगाला ओरडून सांगा असं वाटतंय मला. आय लव्ह यू सो मच आदित्य. नाही, आरडाओरडा करण्याचा, नाचण्याचा, गाण्याचा चान्स आहे, पण आता आपल्याला ओ येस, आपल्याला शेखरकडे पार्टीला जायचंय. करेक्ट. चल चल जाऊया. मी लगेच आवडते. मी खूप खुश आहे आदित्य, कारण आज आपल्यात खूप छान कम्युनिकेशन झालंय. सगळं अवघड जागेचं दुखणं होऊन बसलेलं आहे. हो ना माई, पण खरं सांगू का, तो मुलगा चांगला वाटतो. वाटतो नाही, आहेच. फक्त ते बघण्याची दृष्टी हवी आपल्याकडे. तो अंजलीचा पाहुणा म्हणून आपण त्याच्याकडे जेव्हा बघत होतो तेव्हा त्याचं कौतुक करतच होतो ना. मग आता तीच दृष्टी कायम ठेवली तर सगळं सुरळीत होईल ना. नाही नाना, पण तुम्ही पण बघितलत ना, मेघनाला सुद्धा किती अवघडल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय तिच्यावर घरातले काय विचार करत असतील याचं दडपण आलंय. अहो, पण आम्ही तिच्याशी काहीच बोलत नाही या विषयावर. तेच ना, तेच म्हणतोय मी. आता असं बघा, हे जुने काही संदर्भ नसते तर या घरी आलेल्या पाहुण्याबद्दल आपण खुल्या दिलाने बोललो असतो की नाही, बरोबर? हो. मग खरं तर आत्ताही तसंच आहे ना, कारण मेघनानी हे नातं कधीच संपवून टाकलेलं आहे. कधीच. म्हणजे आपल्याला माहिती आहे, बरोबर? अरे मग जिचं नातं होतं तिने ते कधीच मागे टाकलं. मग आपण का उरावर घेऊन फिरतोय? आणि तुम्ही ते तसं घेऊन फिरताय याचं दडपण मेघनावर आहे. हे जे मी म्हणतोय ना, तुम्ही न बोलता खूप काय बोलताय, ते हे कळतंय का? तात्विक दृष्ट्या तुमचं अगदी बरोबर आहे, पण अहो आम्ही काही साधू संत नव्हे. आमच्या मनात चलबिचल होतेच. अगं होऊ दे ना, पण मी म्हणतोय त्या पद्धतीने, त्या अँगलने जरा विचार करून पहा ना. आता तुम्ही ना 9वारीतून 5वारीत आला, 5वारीतून सलवार कमीज मध्ये आला, सलवार कमीज म्हणून चक्क जीन्स मध्ये आलात, सोवळं ओवळं गेलं, नोकऱ्या करायला लागलात, सासू सासरे आणि सुना मित्र मैत्रिणींसारखे गप्पा मारायला लागलेच ना. काय ग विजया? हो. मग मेघनाच्या या जुन्या मित्राला आपण आपल्यात का सामावून घेऊ शकत नाही? म्हणजे माणसाला पारखण्याच्या सगळ्या कसोट्यांमध्ये तो उतरत असला तरी
कम ऑन, एकदा, फक्त एकदा मी म्हणतो त्या पद्धतीने विचार करून पहा. एखादा मुद्दा कसा पटवून द्यावा हे ना नानांकडून शिकावं. फार काही लागत नाही त्यासाठी, फक्त एकच गोष्ट लागते, म्हणजे ती लागतेच. कुठली हो नाना? आपला मुद्दा 100% बरोबर असावा लागतो. काय? नाना नाना हा, तू आलाय. किल्ल्या दिल्यात का? अगं हो, तीच द्यायची राहिली होती, तीच द्यायला आलो मी बाहेर. अरे अंकी, हाय. तुमच्या मुंबईच्या प्रोजेक्ट विषयी खूप ऐकलं होतं अंजलीकडून आणि आदित्यकडूनही. मला खूप उत्सुकता आहे. मला वाटतं तू आणि अंजलीने आमच्या घरी जेवायला यावं रविवारी. अंजली पण इथे राहायला आल्यापासून कधी जेवायला नाही आली आहे. हो ना आदित्य? येस ऑफकोर्स. प्लीज नक्की या जेवायला, कारण तुम्ही आमचे पाहुणेही आहात आणि मित्रही. बरोबर ना नाना? हो करेक्ट आहे. ठीक आहे. थँक्यू. आम्ही निघतो. आदित्यच्या मित्राच्या घरी पार्टी आहे ना आज. येतो नाना. एन्जॉय करा. येस, चलो बाय. नीट जा रे. अरे हा, ही अंजलीने किल्ली दिली आहे. हो तिने काहीतरी तुझं जेवण तिच्या खोलीत करून ठेवलंय. हो, त्यांचा मेसेज आला होता हा. मला. मी घरीच जातो मग. ओके. अर्चू, का वागतेस असं वेड्यासारखं? हा, हे बघ, तुला एक गंमत सांगू. माणसाचं मन असतं ना, मन, ते फार चिवित्र असतं. ते एकतर एकदम वर पांढऱ्या शुभ्र देवांच्या स्वर्गात तरी जाऊ शकतं, किंवा एकदम खाली काळ्या कुट्ट दानवांच्या पाताळातही जाऊ शकतं. पण आपण शक्यतोवर त्याला माणसांच्या पृथ्वीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा, की मग काळे पांढरे रंग मिसळतात आणि माणुसकीचा एक नवाच रंग तयार होतो. जरा प्रयत्न कर. शान येते. जा. आदित्य, नियतीच्या मनात काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोध मित्रा. येऊ का? जेवण तसंच आहे. एक विचारू? मी इथे आल्यापासून नोटीस करते
फक्त आल्या आल्या तुम्ही खूप खुश होतात, पण त्यानंतर खूप डिस्टर्ब्ड आहात असं मला जाणवतं. माझ्या मनातले भाव इतक्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत आहेत. हो, निदान मला तरी तसं जाणवतंय स्पष्ट. तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध इथे राहावं लागतंय का? हे बघा, नाना, आदित्य, मेघना यांचं तुम्ही प्लीज दडपण घेऊ नका. पण प्लीज, तसं असेल तर मला प्लीज खरं खरं सांगा. कसं सांगू तुम्हाला? नाही, मी तुम्हाला कारण विचारत नाहीये, पण प्लीज असं असेल तर तुमच्या मनाविरुद्ध राहूही नका आणि मनाविरुद्ध जाऊही नका. मनाला जे हवं होतं ते मिळालं नाही. नंतर माहितीच नाहीये मनाला काय हवंय. मनाचा शिंपलाच बंद करून टाकलाय मी पूर्णपणे. उघडलं तर काय असेल आता? टपोरा अश्रू का मोती? एका वळणावर सुटले हात, तरीही थांबली नाही पहाड. थांबला नाही वारा, थांबला नाही पाऊस,
थांबला नाही वारा, थांबला नाही पाऊस, निरोप घेऊन म्हणालीस मला, थांबून नको राहूस. धर पावसाचा हात आणि भिजून जा चिंब. नव्या दिवसाच्या आरशात नवीन पहा बिंब. सुटतात हात पण थांबत नाही पहाट. पाहत असते वाट एक नवी पाऊल वाट.